आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। तुझ्या प्रेमिकेचं प्रेम आता गुप्त राहिलेलं नाहीये, ती सक्त पहाऱ्यांमध्ये आहे। उत्तर दिशेला जेव्हा तुला धरती, आकाश आणि प्रत्येक दिशेला पहारेकरांनी वेढलेला देश दिसेल, तेव्हा समजून जा की तुझं प्रेमनगर तेच आहे। प्रेमनगर? धन्यवाद ऋषीवर्य, धन्यवाद। मी लगेच उत्तर दिशेला जातो माझ्या प्रेमिकेला शोधायला। हे बघ प्रिय, माझं हृदय किती जोरात धडधडतंय। जोपर्यंत आपल्या दोघांच्या हृदयाचे स्पंदन एक होणार नाही, तोपर्यंत मनाला शांती मिळणार नाही, ना माझ्या मनाला ना तुझ्या मनाला। ये प्रिये, मी परत जाण्याआधी एकदा तरी माझ्या जवळ ये। ये उषा, पहारेकऱ्यांनो, आमच्या स्वाभिमानाला आणि प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या या घुसखोराला पकडून याचं मस्तक उडवून द्या। अनिरुद्ध, शुभरात्री प्रिये, मी परत येईन, पण यावेळी विमान घेऊन नाही येणार, तर वरात घेऊन येईन। हे राजदूत,
आमचा हा संदेश कृष्ण गवळ्याकडे घेऊन जा की त्याचा नातू अनिरुद्ध ह्याने आमची आज्ञा आणि अनुमती विना माया आणि कपट करून आमच्या राज्यात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नाही तर त्याने आमची प्रतिष्ठा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमच्या राजभवनात घुसण्याचा प्रयत्न केला आहे, जिथे आमची सुपुत्री उषा वास करते. त्याचे भाग्य चांगले होते की तो आमच्या पहारेकऱ्यांच्या हाती नाही लागला. नाहीतर आम्ही संदेशाच्या ऐवजी अनिरुद्धच्या अस्थी द्वारकेला पाठवल्या असत्या. भेकड पळपुटा अनिरुद्ध त्याच्या अक्षम्य अपराधांमुळे आमच्या दंडास पात्र ठरला आहे. खरे तर अपराधीला आमच्या ताब्यात दिले पाहिजे, पण आम्हाला माहिती आहे की त्या भेकड नातवाचा भेकड आजोबा असे नाही करणार. म्हणून आम्हीच त्याने केलेल्या अपराधाची शिक्षा आज नाही तर उद्या युद्धभूमीत अवश्य देऊ आणि संपूर्ण द्वारका नगरीने कान उघडे ठेवून ऐकावं की जर राजकुमार अनिरुद्धने आमची पुत्री राजकुमारी उषा किंवा नगराकडे डोळे वर करून जरी पाहिलं तर आम्ही संपूर्ण द्वारकेला नष्ट करून टाकू आणि कृष्ण आणि अनिरुद्ध सहित संपूर्ण द्वारकावासियांची शवे संपूर्ण नगरीभर पसरवून टाकू. जा दूता, आमचा हा संदेश निर्भय होऊन द्वारकेच्या राजदरबारात सांगून ये. जा. जशी आज्ञा सुरेश्वर. जा दूत. क्षमा करा महाराज, परंतु राजकुमार अनिरुद्धने जो अपराध केला त्यासाठी द्वारकेला संदेश नाही, सेना पाठवायला हवी होती. शत्रूला सतर्क होण्याची संधी देता कामा नये. परंतु तुमचा हा संदेश प्राप्त झाल्यावर कृष्ण सावधान आणि सतर्क होऊन जाईल. हेच तर आम्हाला सुद्धा हवंय की जेव्हा पण कृष्ण युद्धभूमीमध्ये उतरेल तेव्हा पूर्ण तयारीनिशी उतरला पाहिजे. आपली संपूर्ण शक्ती, संपूर्ण सेना युद्धामध्ये वापरावी. याचा आपल्याला काय लाभ होणार असुरेश्वर? युद्ध हे लाभासाठी नाही, हानीसाठी केले जाते दुराचार. आम्हाला लाभ नाही बघायचा आहे, पण युद्धाने झालेला विनाश आणि विनाशच पाहायचा आहे. युद्धभूमीवर जितके शव पडतील, जितका अधिक रक्त सांडेल, आमची युद्ध पिपासा तितकेच जास्त तृप्त होऊन जाईल, तेवढीच अधिक तृप्त होईल दुराचार. क्षमा करा महाराज, याचा अर्थ असा झाला की तुम्हाला केवळ युद्धाच्या आनंदासाठीच हे युद्ध करायचं आहे. तुला बरोबर समजलं कुंभार. आम्हाला केवळ युद्ध हवंय. युद्धाची कामना पूर्ण करायची आहे. ती कामना जी सेनेला धरतीच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाऊन सुद्धा पूर्ण झाली नाही, कारण कोणीही आमच्याशी शत्रुत्व दाखवण्याचा मूर्खपणा किंवा साहस दाखवलं नाही. परंतु आजच्या संदेशाला ऐकल्यानंतर द्वारकेत कोणीतरी असा एक क्रोधी मूर्ख असेल जो गप्प बसू शकणार नाही. महाराज, तुम्ही कुठल्या मूर्खाबद्दल बोलत आहात? तोच कृष्णाचा भाऊ बलराम. बलराम. बलराम दादा, हे तुम्ही काय करताय? नाही कृष्ण, मी बाणासुराला त्याच्या उद्धटपणाची शिक्षा देणार आहे. तो आपल्याला धमकी देण्याचे साहस कसं करू शकतो? काय समजतो तो स्वतःला? त्याला जर का स्वतःच्या बळाचा इतका अहंकार आहे तर मी त्याचा हा अहंकार नाश करून टाकेन. बलराम दादा, तुमच्या सामर्थ्य आणि बळावर मला पूर्ण विश्वास आहे. तुझा विश्वास असला तर मग मला का थांबवतोयस? मला आता ह्या क्षणी सेना घेऊन बाणासुराच्या नगरीवर आक्रमण करायचे आहे. तो दुरात्मा आपल्याला धमकी देतो आहे. आपल्याला तो अनिरुद्धला म्हणाला की आपण डोळे जरी उचलून बघितले तर द्वारिकेला उद्ध्वस्त करेल. अरे तो काय उद्ध्वस्त करणार आपल्याला? मी स्वतःच त्याची नगरी उद्ध्वस्त करून टाकणार आहे. दादा, त्याची नगरी उद्ध्वस्त करण्याची वेळ अजून आलेली नाही. मग ती वेळ येणार तरी कधी? कधी येईल? कन्हैया, मी नाही आता शांत राहू शकत.
मला बाणासुराच्या धमकीचे उत्तर सडेतोड द्यावंसं वाटतंय. त्याला जर का आपलं अस्तित्व नष्ट करून टाकायचंय तर मग मीच त्याचं अस्तित्व कायमसाठी नष्ट करून टाकेन ना. बलराम दादा, अतिशीघ्रता कधी कधी घातक सिद्ध होऊ शकते. मग काय, तो आपला अपमान करत राहील आणि आपण गप्प बसून ऐकून घ्यायचं. परंतु मी असं कुठे म्हटलं बलराम दादा? तू काहीच बोलत नाहीस कन्हैया, आणि मला विटेचं उत्तर दगडाने सुद्धा देऊ देत नाहीस. कन्हैया, जर अनिरुद्धने त्याच्या नगरीत फिरता फिरता प्रवेश जरी केला तर काय बाणासूर आपल्याला युद्धाची धमकी देणार? बलराम दादा, विचार करा. तुम्ही बाणासुराच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? म्हणजे असं की बाणासुराला एक सुशील आणि सुंदर पुत्री आहे, उषा. मग बाणासुराने विचार केला असेल की अनिरुद्ध हा उषेला भेटायला गेलेला आहे. बरं, मग अरे तर असं आहे होय कन्हैया. मग जर त्या बाणासुराच्या जागी मी असतो तर मलाही राग आला असता. म्हणूनच तर मी म्हणत होतो की याला इतक्या गंभीरपणे घेण्याची आवश्यकता नाहीये. मला भीती होती की तुम्ही रचलेला हा डाव उधळता की काय. डाव? अर्थात काय नाही. कन्हैया, तू नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. नाही, काही नाही बलराम दादा, यात लपवण्यासारखं काय आहे? कन्हैया, तुझ्या ह्या काही नाही मध्येच बरंच काही लपलं आहे. हे बघ कन्हैया, तुझा मोठा भाऊ म्हणून मी तुला आदेश देतो आहे. तुझा हा जो काही डाव होता ना, जो मी बिघडवायला जात होतो, मला त्याबद्दल तू नीट सांग. परंतु काहीही नाही कन्हैया, आदेशाचे पालन कर. जशी आज्ञा बलराम दादा. बलराम दादा, अनिरुद्ध कदाचित उषेवर खरंच प्रेम करायला लागला असेल. कदाचित अनिरुद्ध उषेला भेटायला शौनकपूरला गेला असेल. असू शकतं ना असं? हो, होऊ शकतं ना. आता तुम्हीच सांगा दादा, तुम्ही जर शौनकपूरवर आक्रमण केलं असतं तर अनिरुद्धचा रचलेला डाव उधळला गेला असता की नाही? हो की नाही दादा? हो कन्हैया, ह्याचा तर मी विचारच केला नव्हता. आता तरी तुमचा क्रोध शांत झाला ना बलराम दादा? हो कन्हैया. परंतु कन्हैया, जर का अनिरुद्ध बाणासुराची पुत्री उषा हिच्याशी विवाह करणार असला तर हे कसं संभव आहे? जेव्हा दोन प्रेमिकांच्या मार्गात समस्या येतात ना, तेव्हा ते दोघंच त्या समस्येवर काही ना काहीतरी उपाय शोधून काढतातच. म्हणूनच अनिरुद्ध आणि उषेचं प्रेम अवश्य काहीतरी मार्ग शोधून काढेलच. परंतु कन्हैया, आपल्याला सुद्धा त्यांना थोडी मदत करायला हवी ना. बलराम दादा, तुम्हीच मोठे आहात ना, मग तुम्हीच काहीतरी सुचवा ना. कन्हैया, मी बाणासुराला पत्र लिहून अनिरुद्धासाठी उषेचा हात मागतो. वा बलराम दादा, युद्धाचं प्रत्युत्तर विवाहाच्या प्रस्तावाने, कलहाचं उत्तर मिलनाची भावना. वा बलराम दादा, याहून आणखी चांगलं काय असू शकेल? वा वा. हो ना, मी आजच पत्र लिहितो कन्हैया, उशीर होता कामा नये. नारायण नारायण. प्रणाम देवर्षी. कल्याणमस्तु. आपण आलात हे बरं झालं. तुम्हीच मला माझ्या या प्रश्नात मदत करू शकाल. आता तुला काय अडचण आहे? मी तर तुला तुझ्या प्रेमिकेकडे पोहोचण्यासाठी कुठल्या मार्गाने जायचे याचे संकेत सुद्धा दिले होते. तू अवश्य तुझ्या प्रेमिकेला भेटून आला आहेस. मुनिवर्य, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी उत्तर दिशेला गेलो होतो.
पण मला ती तिथे नाही दिसली. नारायण नारायण, हे काय बोलतोयस वत्स? तू अजून तुझ्या भावी वधूला शोधू शकला नाहीस का? हीच तर समस्या आहे की मी अजूनही माझ्या स्वप्नसुंदरीला भेटू शकलो नाही. आणि इथे पिताश्री माझ्यासाठी असुरराज बाणासूर यांच्या पुत्रीचा हात मागण्यासाठी त्यांना पत्र लिहित आहेत. नारायण नारायण, तर असं आहे होय. जेव्हा बलराम संकल्प करतात तेव्हा श्रीकृष्ण सोडले तर त्यांना त्यांचा निर्णय बदलायला कोणीही विवश करू शकत नाही. आणि मी तर कदापि नाही करू शकत. तर मग हो तयार. असुरराज बाणासुराची पुत्री राजकुमारी उषा हिच्याशी विवाह करायला आणि तुझ्या स्वप्न सुंदरीला विसरून जा. नाही मुनिवर्य, हे असंभव आहे. मी तिला विसरू शकत नाही आणि ती सोडून इतर कुठल्याही कन्येशी विवाह करायची कल्पना सुद्धा करू शकत नाही. नारायण नारायण. देवर्षी, तुम्हाला नक्कीच माहिती आहे स्वप्नात माझं हृदय चोरून नेलेली ती स्वप्नसुंदरी कोण आहे. मग तुम्ही मला तिचं नाव का नाही सांगत? तुम्हाला आपत्ती काय आहे? जर का मला सांगायचं असतं ना तर मी आधीच सांगितलं असतं. मुनिवर्य, मी खूप प्रयत्न केलेही होते. कुठलाही प्रयत्न जोपर्यंत मनापासून पूर्ण केला जात नाही तोपर्यंत यश प्राप्त होत नाही. परंतु आता मी काय करू? विवाह कर. नाही. राजकुमारी उषा तुझ्या स्वप्न सुंदरीहून कमी नाहीये. आहाहाहा, ओ हो हो हो. असू दे तिला अधिक सुंदर. तिच्यात सगळ्या अप्सरांचं सौंदर्य एकत्र जरी झालं असलं तरीही मला हे स्वीकार नाही. आणि जर का तीच तुझ्या भाग्यात असली तर मग मी माझे भाग्य बदलून टाकेन. मग तू जाऊन बलरामाला सांगून टाक की तू राजकुमारी उषेशी विवाह करणार नाहीस. नाही, मी त्यांनाही सांगू शकत नाही. जर मी त्यांची अवज्ञा केली तर ते खूप क्रोधित होतील. नारायण नारायण, प्रेम करतोस आणि आपल्या प्रेमाची सुरक्षा सुद्धा करू शकत नाहीस का? अरे रे रे. ठीक आहे, मला आजोबांना तोंड द्यावेच लागेल. तर मग महामंत्रीजी, आपण काय लिहिलंय जरा वाचून दाखवा. जशी आज्ञा. आदरणीय असुरराज. आदरणीय? जो बाणासूर द्वारकेला उद्ध्वस्त करायची धमकी देतो तो आदरणीय कसा काय? परंतु तुम्हीच म्हणालात असं. मग आता आम्ही स्वयं सांगतो आहोत आदरणीय नका लिहू. मग हे फाडून टाकून दुसरं पत्र लिहू का? हो हो, द्या फेकून. नको, ठीक आहे. आता तसे ते आमचे होणारे व्याही आहेत, मग त्यांना आदरणीय म्हणू शकतो काय? हां, मग लिहा. हो. आदरणीय असुरराज बाणासूर. प्रणाम आजोबा. अनिरुद्ध, ये पुत्रा ये. आयुष्यमान भव, आयुष्यमान भव. तर तुझ्या विवाहाची कुणकुण तुझ्या कानावर गेलीये तर. मला तर आताच वाद्यांचे स्वर ऐकू यायला लागलेत. परंतु आजोबा, माझ्या समोर परंतु वरंतुचं नाट्य करू नकोस. तू हे जाणून घ्यायला आलायस ना की तुझा विवाह कोणाशी होत आहे. मला माहिती आहे तुझ्या मनात आनंदाचे लाडू फुटतायत. लाडू, हो ना आजोबा? मी काही नाट्य रचत नाहीये. मी म्हणत होतो की तुला काहीही म्हणायची आवश्यकता नाहीये पुत्रा. काही म्हणायची आवश्यकता नाहीये. मला माहिती आहे बालक जेव्हा युवावस्थेत पोचतो तेव्हा लाजेने जे सांगायचे आहे ते सोडून इतरच काहीतरी बोलतो. मला माहित आहे तू इथे मला विचारायला आलायस की तुझा विवाह कोणाशी होतोय. तू निश्चिंत राहा पुत्रा. तुझा विवाह राजकुमारी उषा हिच्याशीच होणार आहे. परंतु, पुन्हा परंतु, तू मला हे सांग, तू राजकुमारी उषावर प्रेम करतोस की नाही? नाही तर आजोबा? कमाल आहे. तू राजकुमारी उषेच्या प्रेमात इतका व्याकुळ झाला होतास की सगळ्या सीमारेखा पार करून तू शौनकपुरात पोहोचलास आणि आता लाजून मला हे सांगतोयस की तू तिच्यावर प्रेम करत नाहीस. आजोबा, गप्प बस.
मी जे काही करतोय ते विचारपूर्वक करतो आहे आणि तुझ्या भल्यासाठी करतो आहे. मला माहिती आहे अनिरुद्ध, कदाचित तुला ह्या गोष्टीची चिंता वाटत असेल की बाणासूर आपल्याला शत्रू मानतो. मग तो राजकुमारी उषाशी तुझा विवाह कसा काय होऊ देईल? पुत्र, तुला चिंता करायची काहीही आवश्यकता नाहीये. तुला तुझ्या आजोबांवर विश्वास ठेवावा लागेल. तुझे हे आजोबा खूप सामर्थ्यशाली आहेत. जर का बाणासुराने असं काही केलं तर मी शौनकपुरीत घुसून बाणासुराला पराजित करून तुझा विवाह उषेशी लावून देईन. तू आता निश्चिंत होऊन जा. जा. मी बाणासुराच्या नगरीत का गेलो? मी तिथे गेलो नसतो तर मी या संकटात सापडलोच नसतो. अनिरुद्ध, काय झालं? काही नाही. मग जा, निश्चिंत होऊन जा. प्रणाम. हो, तर महामंत्रीजी पुढे लिहा. असुरराज बाणासूर, जर का आमचा नातू राजकुमार अनिरुद्ध ह्याच्याशी तुमची पुत्री राजकुमारी उषा हिच्या विवाहाच्या प्रस्तावाला जर का तुम्ही नकार दिलात तर ह्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. राजकुमार अनिरुद्धशीच राजकुमारी उषा हिचा विवाह करून देण्यातच तुमचे आणि शौनकपूरचे भले आहे. तुमच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. आपणास युद्ध हवे की विवाह? बलराम महाराज, हा विवाहाचा प्रस्ताव नाही. विवाहासाठी कोणाचा हात अशा प्रकारे मागितला जात नाही. ही भाषा उचित नाही. महामंत्रीजी, बाणासूर हीच भाषा समजतो आणि म्हणूनच मी या युद्धाच्या भाषेत विवाहाचा प्रस्ताव लिहिला आहे. महामंत्रीजी, एकही क्षण विलंब न करता हा प्रस्ताव बाणासुराकडे पाठवला जावा. तुम्ही बघितलं नाही का आमचा नातू अनिरुद्ध विवाहासाठी किती व्याकुळ झाला होता ते? आणि मला त्याची ही व्याकुळता बघवेना. नारायण 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 नारायण. प्रणाम प्रभू. प्रभू, तुम्ही केवळ ह्या सृष्टीचे सूत्रधार नाही तर तुम्ही या रोचक नाटकाचे सुद्धा कुशल सूत्रधार आहात. देवर्षी, तुम्ही सुद्धा या नाटकाचे कुशल अभिनेते आहात. हे पात्र मी तुमच्या प्रेरणेतून निभावून नेत आहे भगवान. तुम्ही माझ्याकडून जसा अभिनय करून घेत आहात तसा मी करत आहे. त्याच प्रकारे या नाटकातल्या सगळ्या पात्रांना तुम्ही कठपुतलीसारखं नाचवत आहात. या नाटकाचे प्रत्येक दृश्य आता उत्सुकतेने भरले आहे आणि या नाटकाचा प्रत्येक रंग मनमोहक आहे. भगवन, तुमची लीला अगाध आहे, ज्यांना बलराम दादा सुद्धा समजू शकले नाहीत. त्यांनी तर विवाहाऐवजी युद्धाचा संदेश बाणासुराच्या नावाने पाठवून दिला. परंतु या रोचक नाटकाचा अंत कधी होईल भगवन? धीर धरा देवर्षी, धीर धरा. इतकी अधीरता कशासाठी? आत्ता तर नाटकात रंग भरायला लागलेत. अजून तर बलरामदादांचं पत्र बाणासुराला मिळालंही नाहीये. नारायण नारायण. बलरामदादाचं पत्र बाणासुराला मिळू तर दे देवर्षी. मग बघा अनिरुद्ध आणि उषेची ही प्रेमकथा काय रंग दाखवते. नारायण नारायण. काय झालं महाराज? महाराणी, एका मुंगीने हत्तीला आव्हान देण्याचं साहस केलंय. मुंगीने? हो, मुंगीने हत्तीला आव्हान दिलंय. मला युद्धाची धमकी दिली आहे.
बलराम गवळ्याने मला ललकारण्याचे साहस केले आहे महाराणी. आणि हे सगळं जे झालंय ह्या नतद्रष्ट उषेमुळे. उषामुळे? होय, तुमची प्रिय पुत्री उषा हिच्यामुळे. हिने जर त्या गवळी पुत्राला आपल्या घरात घेतलेच नसते तर मला हा दिवस बघायला लागला नसता. पण पिताश्री. तुझं तोंड बंद ठेव निर्लज्ज. तू मला माझ्या शत्रूंसमोर लज्जित केला आहेस. माझा गौरव धुळीला मिळवला आहेस. मी जो शिव प्रभूंच्या आशीर्वादामुळे अपराजय आहे, ज्याच्या फक्त नावाने सुद्धा मोठमोठे शूरवीर चळाचळा कापायला लागतात, त्याला एक तुच्छ गवळी धमकी देण्याचे साहस करतो. ऐका महाराणी वृंदा, तुम्ही सुद्धा ऐका. त्या बलराम गवळ्याने विवाहाच्या प्रस्तावासह मला कशी धमकी दिली आहे. म्हणतो असा की उषाचा विवाह अनिरुद्धशी करून देण्यात माझे आणि शौनकपूरचे कसे भले आहे. धिक्कार आहे मला माझ्या जीवनावर की आज हे नीच आणि तुच्छ लोक माझ्या डोळ्याला डोळे भिडवून माझ्याशी बोलत आहेत. आणि केवळ ह्यासाठी की तू उषा माझ्या शत्रूशी नेत्रपल्लवी करण्याचं साहस करत आहेत. हे सत्य नाहीये पिताश्री. तू खोटं बोलत आहेस उषा. नाही पिताश्री. हो का? मग हे खरं नाही की तू अनिरुद्धवर प्रेम करतेस? बोलत का नाहीस? तुझं मौन आणि तुझी शांतता माझ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देत आहे उषा. की तू अनिरुद्धच्या प्रेमात तुझ्या पित्याच्या शत्रूला जाऊन मिळाली आहेस. तू तुझ्या पित्याशी विश्वासघात केला आहेस. नाही पिताश्री. तू तुझ्या पित्याचा अपमान केला आहेस उषा. नाही पिताश्री. तू आज असुर जातीच्या माथ्यावर कलंक लावला आहेस उषा. नाही पिताश्री. नाही. उषा, न जाणे तू कुठल्या पापाची शिक्षा देत आहेस मला माहित नाही. कोणत्या पापाची शिक्षा देत आहेस मला? का तुम्ही एका निर्दोष कन्येला का दोष देताय स्वामी? जर ही दोषी नाहीये तर मग तुम्ही दोषी आहात महाराणी. मी? हो, तुम्ही दोषी आहात. कारण तुम्ही तुमच्या दुधातून असुर संस्कार ह्या पुत्रीला नाही पाचलेत. पुरे करा महाराज, पुरे करा. तुमच्या जिभेतून हे असं विष आमच्या कानात नका ओतू. त्याच्या प्रभावाने आमच्या हृदयाचे ठोके बंद होऊन जातील. हृदयाचे ठोके बंद पडले तर पडू देत, पण मी माझी प्रतिष्ठा आणि मान सन्मानावर सगळ्यांना बळी देऊ शकतो. सगळ्यांना, स्वतःला सुद्धा महाराणी. कृपा करून असं अशुभ बोलू नका स्वामी. तुमच्या शत्रुत्वावर अंकुश लावा. हे वैर संपवून टाका. आम्ही विनंती करतो महाराज. अवश्य महाराणी. मी अवश्य माझ्या शत्रुतेच्या खेळाचा अंत करेन, परंतु विवाह मंडपात नाही, रणभूमीमध्ये. जेव्हा माझी तलवार अनिरुद्ध, बलराम आणि कृष्णाच्या रक्ताने स्नान करेल तेव्हाच माझ्या शत्रुत्वाचा अंत होईल. तेव्हा ना माझा कोणी शत्रू असेल आणि नाही कोणाशी शत्रुत्व शिल्लक असेल. आता काय होईल माताश्री? काय होईल आणि कसं होईल हे मला माहित नाही पुत्री. हो, मला इतकं मात्र नक्की माहितीये की माता पार्वतीचा आशीर्वाद सत्यसिद्ध होईल. हो पुत्री, सत्यसिद्ध होईल. उषा, अशी तोंड फुगवून गप्प का बसलीयस? एक विवश कन्या आणखी काय करू शकणार? हे प्रेम फार विचित्र रोग आहे नाही? कुठेही मन लागत नाही. एकटीला बसून रडावंसं वाटतं, हो ना? ज्याचं जळतं त्यालाच आपल्या समस्यांचा आभास होत असतो. इतरांना काय समजणार? हे काय, आता तू माझ्यावर सुद्धा रुष्ट आहेस?
नाही चित्रलेखा, तूच तर एक सखी आहेस जिच्यापासून माझ्या मनातली गोष्ट लपून नाही राहिली. आणि तू सुद्धा जर माझी अवस्था समजू नाही शकलीस तर आपल्या मैत्रीचा काय उपयोग? उषा, मला तुला आनंदी बघायचंय म्हणूनच जरा तुझी चेष्टा करत होते ग. असं वाटलं तू तुझ्या दशेला काही नवीन दिशा देशील, पण तुझ्यावर तर त्याचा उलटाच परिणाम झाला. चित्रलेखा, सखी फक्त सहानुभूती नाही देत, तर दुःखात असणाऱ्या सखीचं समाधान सुद्धा करते. हो का? म्हणजे तुला माझ्या मैत्रीची परीक्षा घ्यायची आहे. ठीक आहे, मग मला सांग, तुला कसलं दुःख होतंय, तुझी समस्या काय आहे, आणि हे सुद्धा सांग की तुला नक्की हवंय तरी काय. मग बघ. तुला माझं दुःख माहितीये चित्रलेखा? हो, माहितीये. तुझ्या रोगाचं नाव प्रेम आहे, ज्यामधून तुला अधिक दुःख आणि पीडाच मिळालीये. आणि समस्या माझ्या समस्येचा थोडासा अंदाज तुला आहेच. खरं सांगायचं तर माझी समस्या आहे पिताश्रींचा धर्महट्ट. ते श्रीकृष्णांना त्यांचा शत्रू मानतात आणि त्यांची इच्छा नाहीये की माझा विवाह त्यांचा नातू अनिरुद्धशी व्हावा. पिताश्रींना श्रीकृष्णाशी युद्ध हवंय, म्हणून त्यांचे युद्ध प्रेम माझ्या प्रेमाच्या आड येत आहे. म्हणजे तुला असं वाटतंय का की श्रीकृष्ण आणि असुरेश्वर यांच्यामध्ये युद्ध होऊ नये? मला हेच समजत नाहीये की हे युद्ध कसं थांबवता येईल. उषा, क्रोध हा युद्धाचा जन्मदाता आहे आणि प्रेम शांततेचा. म्हणून तुझं हे प्रेमच हे युद्ध थांबवून शांतता स्थापित करू शकेल. म्हणून तू प्रेमाच्या मार्गावर पाऊल पुढे टाकत राहा. चित्रलेखा, हे तेव्हाच संभव होईल जेव्हा अनिरुद्ध आणि मी एकमेकांना भेटू शकेन. अगं मग भेट ना त्याला. नाही चित्रलेखा, पिताश्रींनी नकार दिलाय आणि मी त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन नाही करू शकत. प्रेम हे कोणाचीही परवानगी घेऊन नाही केलं जात. आणि जर का तू अनिरुद्धला भेटू शकत नसशील तर त्याने तुला येऊन भेटायला हवं. तुला तर माहितीये चित्रलेखा, तो भेटायला आला होता, पण पिताश्रींमुळेच न भेटताच निघून गेला. आणि पिताश्रींनी दिलेल्या आव्हानांमुळे तो इथे येऊ सुद्धा शकत नाही. तुला अनिरुद्धला भेटायची आज्ञा नाही आणि अनिरुद्धला तुला भेटायची अनुमती नाही. मग एकच गोष्ट होऊ शकते. कोणती गोष्ट? की मी अनिरुद्धला उचलून इकडे घेऊन येते. मी तुला आधीच सांगितलं होतं की वेळ पडली की तू मला आज्ञा दे. मी माझ्या मायेचा प्रयोग करून अनिरुद्धला इथे घेऊन येईन. नाही चित्रलेखा, हे उचित नाहीये. पण त्या दिवशी तर तू मायावी शक्तीबद्दल समजल्यावर आनंदून गेली होतीस. ती एक प्रेमिका होती जी आनंदून गेलेली, पण मी एक पुत्री सुद्धा आहे ना. जर पिताश्रींना समजलं तर काय होईल? चित्रलेखा, मी काहीही केलं नव्हतं तेव्हा पिताश्री क्रोधित येऊन वाघाप्रमाणे डरकाळ्या फोडायला लागले. आणि जर का मी खरंच काही केलं तर त्यांच्या रागाची सीमाच राहणार नाही. उषा, माझं ऐकशील तर अनिरुद्धांचं अपहरण करण्याची आज्ञा देण्याशिवाय तुझ्यासमोर आता दुसरा कोणताही मार्ग नाही. काय वेड्यासारखं बोलतेस? नारी कधी पुरुषांचं अपहरण करते का? तुला तर लोकलज्जेची काहीच काळजी नाहीये. तुला जर लोकांची एवढी लाज वाटते तर मग प्रेमात का पडलीस? आता तुझ्या समस्येचं समाधान फक्त ईश्वरच करू शकतो. नारायण 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 नारायण. प्रणाम देवर्षी. सदा सुखी भव. ऋषीवर, या आसन ग्रहण करा. नाही पुत्री, आम्हाला तर जणू चक्र लागली आहेत. कुठेही शांतपणे बसू शकत नाही. सदैव त्रिलोकामध्ये फिरण्याची सवय आहे ना. शौनकपुरीतून जात होतो, तुझी समस्या ऐकली म्हणून इथे आलो. असंही दोन प्रेमींच्या मिलनात अडचण आलेली मला भगवत नाही. ऋषीवर, उशीची समस्या माझ्यासाठी अजिबात अडचण वाटत नाही. माहिती आहे, मला माहिती आहे. तू तुझ्या मायेने या दोघांचे मिलन
संभव करू शकतेस. हो ऋषीवर, पण उषेने माझं ऐकून मला आज्ञा दिली पाहिजे ना. नारायण नारायण. जसं प्रेम कोणाच्या आज्ञेने केले जात नाही, त्याचप्रमाणे उचित कार्य करण्यासाठी कोणाच्याही आज्ञेची आवश्यकता नाहीये. आता कसं बोललात? परंतु काय राजकुमारी, जर का चित्रलेखाने तुझ्या आज्ञेविनाच अनिरुद्धचं अपहरण केलं तर ती कोणाच्या आज्ञेचं उल्लंघन करत नाहीये. आणि राजकुमारी उषा, तू आज्ञा न देऊन तुझ्या पिताश्रींच्या आज्ञेचं पालन करशील, आणि मग अनिरुद्ध सुद्धा त्याच्या स्वतःच्या इच्छेने शौनकपूरच्या सीमेचं उल्लंघन नाही करणार ना. त्याचं तर अपहरण झालं असेल. काय चित्रलेखा? आता झालं समस्येचं समाधान. नारायण नारायण. बरं, आता आम्ही पुढे भ्रमण करायला जातो. नारायण 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 नारायण. हे काय केलंस तू चित्रलेखा? अजून तर काहीच केलं नाहीये. रात्र होऊ दे, मग मी तुला सांगेन की मी आज रात्री काय करणार आहे. नारायण 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 नारायण. प्रणाम प्रभू. देवर्षी, तुम्ही प्रेमाच्या या नात्यामध्ये रंग भरून आलात का? हो प्रभू, सगळं आपल्या आशीर्वादाने ठीक होत आहे. जेव्हा कधी अनिरुद्ध आणि उषेच्या प्रेमाचा रथ कुठेतरी जाऊन अडकून बसतो, तेव्हा मी हलकासा धक्का मारून त्याला पुढे ढकलतो. असं दिसतंय की तुम्हाला या कार्यात खूप आनंद मिळतोय. हो प्रभू, या आनंदाचा तर काही विकल्पच नाहीये. आहा, विरहाने पीडित दोन प्रेमींचे मिलन घडवून जो आनंद आहे, आहा, असं कोणत्याही कार्यामध्ये नाहीच मिळू शकत. माझं सौभाग्य आहे जे तुम्ही या शुभ कार्यासाठी माझी निवड केलीत. तुम्ही खरंच बोललात ऋषीवर. तुम्ही प्रेम रसाच्या या महागंगेच्या किनाऱ्यावर उभे आहात आणि दोन प्रेमींना प्रेम रसामध्ये स्नान करताना बघण्याच्या कल्पनेनेच किती आनंदित झाला आहात. हो प्रभू, मी ठरलो ब्रह्मचारी. त्यामुळे प्रेम रसाच्या तटावर असं उभं राहून फक्त त्याचं दर्शनच करू शकतो. या गंगेत स्नान नाही करू शकत. परंतु प्रेमाच्या या महागंगेमध्ये उषा आणि अनिरुद्धला रसमग्न होऊन बघण्याची खूप लालसा आहे. चिंता करू नका देवर्षी, अनिरुद्ध आणि उषेचं लवकरच मिलन होणार आहे. चित्रलेखा आजच अनिरुद्धचं अपहरण करणार आहे. नारायण नारायण. तुमची लीला अगाध आहे भगवान. शस्त्र तर धारण करावेच लागेल महाराणी. परंतु महाराज, युद्ध करायची काय आवश्यकता आहे? युद्ध करण्याची आवश्यकता नाहीये. बहुतेक तुमची मती भ्रष्ट झालीये महाराणी. नाही महाराज. मग तुम्हाला काय हवंय? तुम्हाला माहितीये की मी स्वयं युद्धाची प्रतीक्षा करत आहे, आणि तरीही तुम्ही म्हणताय की युद्धाची काय आवश्यकता आहे? ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना जगण्यासाठी प्राणवायूची आवश्यकता असते की नाही? असते महाराज. ह्या बाणासुराला जगण्यासाठी प्राणवायू प्रमाणेच युद्धाची आवश्यकता असते. युद्ध विना हा बाणासूर गतप्राणही होऊन जाईल. परंतु अपराजय बाणासुराच्या पत्नीच्या तोंडी परंतु हे शब्द शोभा देत नाहीत महाराणी. हे शब्द केवळ आशंका दर्शवतात. तुम्हाला आमच्या शौर्यावर शंका आहे का? नाही. तर मग तुमच्या ओठांवर फक्त एकच शब्द असला पाहिजे, विश्वासाने भरपूर असा, आणि तो म्हणजे आक्रमण. मी स्वतः माझ्या सेनेला आक्रमण करण्याचा आदेश द्यायला उत्सुक आहे महाराणी. आक्रमणाचा आदेश? हो, द्वारकेवर आक्रमण करण्याचा आदेश.
कृष्णाच्या नातवाने आमची पुत्री उषा हिला भ्रमित केला आहे. त्याच्या ह्या दुस्साहसाचा दंड देण्यासाठी मी द्वारकेवर आक्रमण करणार आहे. अनिरुद्ध आमच्या पुत्रीला भेटण्यासाठी लपून छपून राजमहालात आला होता आणि त्याच्या ह्या अक्षम्य अपराधासाठी त्याला मृत्यूदंड देण्यासाठी मी द्वारकेवर आक्रमण करणारे महाराणी. नारायण नारायण. प्रणाम देवर्षी. आयुष्मान भव. वत्स, तलवार धारण करतोयस. असे शस्त्रास्त्र घेऊन कोणी आपल्या प्रेमिकाला भेटायला जात नसतं. ऋषीवर, मी प्रेमिकेला भेटायला नाही, तिला शोधायला जातोय, आणि ते सुद्धा शत्रूच्या देशात. अर्थात असुरराज बाणासुराच्या शौनकपूर नगरीमध्ये. उत्तर दिशेला तीच नगरी येते, आणि तुम्ही जे संकेत दिले होते शौनकपूर त्याच दिशेला आहे. म्हणजे आता तुला समजले आहे की तुझी स्वप्न सुंदरी शौनकपूरची राजकुमारी आहे. नारायण नारायण. ऋषीवर, तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही मला सांगितलं नाही. पण आता मी अनुमान लावला आहे. काहीही झालं तरी तीच माझी स्वप्न सुंदरी आहे, आणि आता मला तिला उघड्या डोळ्यांनी बघून माझ्या स्वप्नावर विश्वास ठेवायचा आहे. परंतु तुझ्यासाठी हे कसं संभव होईल? हे तुला कसं काय समजलं की राजकुमारी उषाच तुझी स्वप्न सुंदरी आहे? ऋषीवर, त्या दिवशी तुम्ही मला चिडवत होतात. तुम्हीच त्या दिवशी म्हणालात की उषा खूप सुंदर आहे, माझ्या योग्य आहे. तुम्ही ते सगळं उगीच म्हटलं नव्हतं. तुमची इच्छा होती की मी त्या दिशेने विचार करावा, आणि मी जेव्हा त्या दिशेने विचार करू लागलो तेव्हा मी बुचकळ्यात पडलो. नारायण नारायण. मी सुद्धा किती मूर्ख. ज्या प्रकारे मी माझं प्रेम इकडे तिकडे शोधत होतो, आणि माझी बुद्धी मी जणू एखाद्या काळ कोठडीत बंद करून ठेवली होती. मला त्याच वेळी समजायला हवं होतं जेव्हा असुरराज बाणासुराने त्याच्या पुत्रीला उषाला छेडण्याचा आरोप माझ्या माथी मारला होता. मी त्या दिवशी राजभवनात गेलो होतो, पण मी उषाला भेटू शकलो नाही. मला तर तेव्हाच समजायला हवं होतं की ती स्वप्न सुंदरी उषा सुद्धा असू शकते. चला, प्रेमात मनुष्य मूर्ख होऊनच जातो. एकदा तर मी सुद्धा झालो होतो. देवर्षी, तुम्ही सुद्धा? अरे, हे मी काय बोलून गेलो? आता बोललाच आहात तर सांगून टाका की. सोड वत्स, सोड. ही सगळी प्रभूंची माया होती. त्यांनी प्रेमाचा चक्रव्यूह रचून मला फसवलं होतं. पण काही म्हण, प्रेम रसाचा आनंद प्राप्त झाला होता. आहा आहा. म्हणून तुम्ही आम्हा दोघं प्रेमींना एकत्र आणून दुरूनच प्रेम रसाचा आनंद घेऊ इच्छिता. नारायण नारायण. बरं, मग मला आज्ञा द्यावी, म्हणजे मी शौनकपुरीस प्रस्थान करेन. नाही वत्स, नाही. तिथे जाऊन तू जाळ्यात फसायला नकोस. जाळ्यात? हो, बाणासुराने तुला बंदी बनवण्यासाठी त्याच्या प्रहरींचे चारी दिशांना जाळे पसरवले आहे. मी हे जाळे माझ्या तलवारीने कापून काढून फेकून देईन ऋषीवर. अरे, निष्कारण दहशत आणि हिंसेची काय गरज आहे? परंतु जोपर्यंत माझ्या स्वप्न सुंदरीला भेटत नाही, मला चैन कसा पडेल? आता तू तिथे गेला नाहीस तरी तुला तुझ्या प्रेमिकेचं दर्शन सुद्धा होईल आणि तुझे मिलन सुद्धा होईल. तेच स्वप्नात ना? नाही नाही, वास्तवात. मी तिथे नाही गेलो तरी? हो. नारायण नारायण. ते कसं काय? बस अजून थोडा धीर धर. परंतु ऋषीवर, कधीपर्यंत? बस उद्यापर्यंत. फक्त उद्यापर्यंत? हो. ज्या सौंदर्याच्या मूर्तीला आतापर्यंत तू डोळे बंद करून स्वप्नातच बघत होतास, त्या मनमोहिनीला उद्या डोळे उघडलेस की बघशील. खरंच देवर्षी? हो, हे देवर्षींचं वचन आहे, जे कधीही असत्य नसते. नारायण नारायण.